सुरू केलाय। आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला। मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला। आम्ही पेसा भरती सुरू केली, पेसा भरती पूर्ण केली। काही लोक कोर्टात गेले, आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो, हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे। काही लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली। काळजी करू नका, पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल। आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत। सोमवार मंगळवारी केस लागणार आहे। सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे, तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या। ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टातनं परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत। पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे, पेसाचा कायदा लागू करणारही महायुतीचं सरकार आहे, पेसाच्या अंतर्गत नियुक्ती देणारही महायुतीचं सरकार आहे। ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेसाचं काम केलं नाही। आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो, तुमची चिंता आम्हाला आहे। काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही। त्याकरता जंग पछाडावं लागलं तरी देखील आम्ही पछाडू, पण आमच्या आदिवासींना त्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही।